रॅपिड फायर फारच भीती वाटते मला अशा गेमची. रॅपिड फायर. मिठी. हग. कोणाची ते नाही सांगते ना. काय काय अर्थ आहे? हा तिला खूप वेळ मिळतोय आमच्या हो. शर्मिला. सेलिब्रिटी क्रश. सेलिब्रिटी क्रश शाहिद कपूर. चीट मील म्हणजे चीट. 3 गोष्टींशिवाय तू राहू शकत नाही. मोदक. बरं ओ ग मी उत्तम साफसफाई करते. माहितीये सिक्रेट टाइम. काय सिक्रेट आहे? तो चक रसेल होता म्हटलं द मास्क फिल्मचा डिरेक्टर चक रसेल जिम कॅरीच्या रस्त्यावर थुंकणाऱ्यांनी काहीतरी म्हणजे त्यांना काहीतरी फाशी वगैरे. तुम्हा चौघांसोबत आता खेळूया रॅपिड फायर. रोहित सेलिब्रिटी क्रश. सेलिब्रिटी क्रश रवीना टंडन. हा ओके हा शर्मिला. सेलिब्रिटी क्रश. सेलिब्रिटी क्रश शाहिद कपूर. सईद अहमद. सईद अहमद. आमिर खान. ओके पूर्णानंद. चीट मील. सॉरी चीट मील म्हणजे चीट. ज्यांची डाएट करते त्यांची काय खायला आवडतं? असं काही नाहीये. डाएटच करत. चीट पिझ्झा. मी रोजच चीट करते. पाणीपुरी तरी. पिझ्झा. ओके स्वतःबद्दल शर्मिला कुठली गोष्ट जर बदलायची असेल तर कुठली बदल? मी खूप इमोशनल आहे. जरा कमी करायला पाहिजे. ओव्हर इमोशनल आहे कमी फटकळपणा. 2-3 आहेत सांगू पटपट. हो प्लीज. कधी कधी मी फार उगाच स्वतःला अंडर एस्टिमेट करते. मी ओव्हर इमोशनल आहे आणि कधी कधी मी अति उगाच समजून घ्यायला जाते त्याची काय गरज. तिला खूप वेळ मिळतोय आमच्या ठिकाणी. आता पहिला प्रश्न तिला विचारते. 3 गोष्टींशिवाय तू राहू शकत नाहीस. मोदक. मला आवडलंय उत्तर. मोदक. आजूबाजूला माणसं आणि प्राणी. नवरा राहिला असं माणसांमध्ये सगळे येतात. ओके बरं नवऱ्याबरोबर मी आयुष्य काढते. बरं ओ ग बरं. शांतता, लॅपटॉप आणि घर. फिल्म्स, मित्र आणि चांगलं जेवण. आई, झोप आणि काम. ओके तूच परत. सिक्रेट टॅलेंट. सिक्रेट टॅलेंट. मी उत्तम साफसफाई करते. क्या बात. मी उत्तम लिहितो. माहितीये सिक्रेट टॅलेंट. काय सिक्रेट आहे? बर लोकांना नाही. मी स्केचिंग करतो छान. ओ मी खूप छान खत बनवतो. खत. कंपोस्ट. इज इट? वाव मला पाहिजे. हा आतापर्यंत मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट. मिठी. हग. ओके कोणाची ते नाही सांगते ना. आयला काय अर्थ आहे? हा ठीक आहे रोहित. माझी मला आठवते तशा खूप आहेत पण मी मकरंद देशपांडेंबरोबर एक नाटक करायचो. सो ते बघायला एक फिरंग माणूस आला आणि त्याने खूप कौतुक केलं माझ्या कामाचं आणि अरे मी असा परफॉर्मन्स नाही पाहिला वगैरे मिठी वगैरे मारून गेला. आणि मी त्यांना गाडीत बिडीत बसवून आलो की बाय सर टाटा. आणि परत आल्यानंतर मॅक्स सर म्हणाले आज काय खुश एकदम. तो कोण होता माहितीये का? म्हटलं कोण? तो चक रसेल होता. म्हटलं द मास्क फिल्मचा डिरेक्टर चक रसेल जिम कॅरीच्या. म्हटलं सर आधी सांगायचं ना. म्हणजे खूप कमी लोकांबरोबर मी फोटो काढतो. मी त्याच्यावर फोटो काढला असता एक. आणि जिम कॅरी माझा खूप आवडता नट आहे आणि त्याला डिरेक्ट केलेल्या डिरेक्टरने एक कॉम्प्लिमेंट दिली. सो ती आहे इथे कुठेतरी. एकदा 2 अंध व्यक्ती ऑडियन्स मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचे सीन आम्ही ऐकतो आणि मोबाईल मध्ये रेकॉर्ड करतो आणि रिपीट ऐकतो तर आम्ही तुमचे फॅन आहोत असं त्यांनी मला सांगितलं होतं. दॅट वॉज द बेस्ट कॉम्प्लिमेंट एव्हर. ललितमध्ये असताना मी उत्तम डिरेक्शन करू शकते हे जेव्हा माझं नाटक बघून आई बाबांना कळलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू ज्या पद्धतीने बाकी वावरत होतीस ना त्याच्यावरनं आम्हाला हे कळलं की तू कलाकार म्हणून चांगलीच आहेस पण तू मुलगी म्हणून आणि माणूस म्हणून पण एक चांगली घडतीयस याचा आम्हाला अभिमान. आता स्वतःच्या यंग सेल्फला काय सांगशील? आळस कमी करायला हवा. पेसअप. ओके लवकर यायला पाहिजे होतंस मुंबईत. सचिन तेंडुलकर रिटायर व्हायची वाट बघत बसला. सेम सेम. हेल्थ कडे लक्ष द्यायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी येतात पण एक नजर भाराभर चिंधी असं जरा आहे. तर मी लहानपणीच सांगितलं असतं की जरा हे पण कर ते पण कर. ओके एक दिवस जर पीएम झालीस तर काय कर?
बापरे. या, पुढं सांग येस. नाही, नाटकातच हा प्रश्न आहे, त्यामुळे अच्छा हो का, बर, ओके. मी एन्व्हायरमेंट साठी काहीतरी खूप कडक रूल्स करेन, कारण आपल्याला फार गरज आहे आता त्याची. कधीही आपण असे विलीन होऊ शकतो अंतराळात, असं मला वाटतंय. येस. दिवस मला वेळ हवा. नायक मधला अनिल कपूर. ओके, डन. रस्त्यावर थुंकणाऱ्यांना काहीतरी म्हणजे त्यांना काहीतरी फाशी वगैरेच गुण असं गेली पाहिजे माणसं वगैरे, असं वाटतं मला. इतकं काही खूप त्रास होतो मला खरं. हा वॉर्डातला पीएम वाटतो. मला असं वाटतं की आर्थिक लेवलला जी असमानता आहे ना आपल्याकडे, ती मी कमी करण्यासाठी मला काय करता येतील त्या गोष्टी करेन, कारण त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी कंट्रोलमध्ये येतील असं वाटतं. ओके, थँक्यू. तुम्ही गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट या भागात आलात आणि सूंग या ब्रँडकडनं तुम्हाला छोटंसं गिफ्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. आज मी Thank you so much. शकत मला वास मी ह्याच्याबद्दल खूप ऐकलं होतं, कारण माझ्या मित्राच्या भावाचा ब्रँड आहे. फायनली आज मला ते मिळतंय.